एक महिन्याखाली कारखान्यात आम्ही आंदोलन केलं। त्यावेळेस मगरुरी भाषेकडून पोलिसांनी सुद्धा त्यांचीच भूमिका घेतली, कारखानदाराची भूमिका घेतली। आम्हाला काही गुंड प्रवृत्तीचे माणसं आणून आम्हाला मारहाण करण्याचा प्रयत्न झाला, तरी आम्ही तिथं ठाम राहिलो आणि त्यामुळे आम्हाला त्या एक महिन्यापासून आम्ही झोपत नव्हतो आणि जनजागृतीचं काम संबंध जिल्हाभर केलं। या जिल्ह्यामध्ये 7 कारखाने आहेत, 7 कारखान्यात 5 कारखाने 27 रुपये पहिली उचल द्यायला तयार होते, पण 20 आणि लक्ष्मी नरसिंह हे द्यायला नव्हते। त्यांच्याजवळ फार मगरुरी होती आणि त्यांनी दडपशाही करून पोलिसाला आमच्या देखत कारखान्याचा एक अधिकारी होता, ते म्हणला तुम्हाला 2.5 लाख रुपये दे ह्या पियायला आणि 2.5 लाख दिले, तू माणसं कारखान्यात येऊ कशी दिले। मग त्याच्यामुळे त्याचा आमचं मानहानी झाली। जी मानहानी झाल्यामुळं आम्ही 1 महिना गावोगाव लोकांना समजून सांगितलं, आपली एक रकमेसाठी लढाई असताना या कारखान्याने आपल्या संग दडपशाही केली, म्हणून त्याचा आम्ही निषेध केला। आणि त्याच्यानंतर आम्ही हे आजच्या रस्ता रोकोचं आंदोलनाचं नियोजन केलं आणि आता या आंदोलन जे झालं, खासदार राजू शेट्टी साहेब आले आणि त्यांनी चेअरमनशी आणि ते कारखान्याचे जे कोण अधिकारी आहेत त्यांच्याशी यशस्वी बोलणी करून 27 रुपये पदरात पाडून घेतलं। काय बोलणं झालं दोघांच्या मनात? की बाबा तुम्हाला सगळ्याला परवडतं, जिल्ह्यात 5 कारखान्याला पडते, तुम्हाला का परवडत नाही, म्हणून त्यांनी कारखानदारांनी आज 200 रुपये कमी द्यायचे 25 रुपये देऊ लागले, त्यांनी 27 रुपये द्यायचं कबूल केलं, म्हणून आजचं आंदोलन हे शांततेचं विजयी आंदोलन समाप्त झालं। तुमच्या राजू शेट्टीच्या नेतृत्वाखाली आजचं आंदोलन झालं, रस्ता रोको झालं आणि तुमच्या मागण्या कारखान्याने मान्य देखील केल्या। एक प्रकारचं यश तुम्हाला भेटले, काय सांगाल? आमचं जे यश भेटले का आम्हाला मान्य आहे, जे 27 रुपयाचे भाव भेटले का ते आम्हाला मान्य आहे, त्याच्यावर आम्ही समाधान। तुम्ही पाहता की परभणी जिल्ह्यामध्ये परभणी ते गंगाखेड या रस्त्यावर शेतकरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मागण्या कारखान्याने मान्य देखील केल्यात। कॅमेरामॅन संतोष हातागळे सोबत प्रमोद, नमस्कार।